नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे. आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती एका अशा साहित्यकृतीवर आहे जी वाचायला घेतली की सुरुवातीला आपण हसून हसून बेजार होतो. हो, अगदीच. पण जसजशी कथा पुढे जाते तसंसं जाणवायला लागतं की अरे, हे तर आपल्याच आजूबाजूच्या वास्तवाचं चित्र आहे. खरंय. आज आपण ज्या स्रोतावर सविस्तर बोलणार आहोत ती आहे मराठी साहित्यातील ख्यातनाम विनोदी लेखक द.मा. मिरासदार यांची अत्यंत गाजलेली नाटिका अति तिथं माती. वरवर पाहता ही एक निखळ मनोरंजन करणारी कथा वाटते, पण मला तरी असं वाटतं की उत्कृष्ट विनोदाच्या पडद्यामागे नेहमीच एक गंभीर सत्य दडलेलं असतं. हे अगदी खरंय. म्हणजे या नाटिकेची सगळ्यात मोठी ताकदच ही आहे की ती केवळ हसवण्यासाठी लिहिलेली नाहीये. हो ना? जर आपण या कथेच्या मुळाशी गेलो तर द.मा. मिरासदार यांनी राज्यकारभार, सत्तेचा गैरवापर आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यावर होणारे भयंकर नुकसान यावर खूप छान भाष्य केले. अगदी बरोबर. साहित्याच्या भाषेत ज्याला आपण सटायर किंवा उपहासात्मक टीका म्हणतो ना, हो. तसाच हा प्रकार आहे. जेव्हा सत्तेवर बसलेली व्यक्ती वास्तवाचं भान हरपते आणि स्वतःच्याच कोशात जगायला लागते, तेव्हा सामान्य जनतेचे कसे हाल होतात हे यातून अतिशय खुमासदार पद्धतीने मांडले. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेत आपण चक्रमादित्य महाराजांच्या या अजब राज्यात नेमके काय घडते आणि त्यातून आपल्याला कोणता मोठा धडा मिळतो हे सविस्तर पाहणार आहोत. नक्कीच. तर नाटिकेची सुरुवातच एका झकास दरबारी दृश्याने होते. हो, तो प्रसंगच खूप भारी आहे. महाराज दरबारात प्रवेश करत आहेत. पहारेकरी आस्तिकदम आस्तिकदम अशी आरोळी ठोकत आहेत. महाराज सिंहासनावर विराजमान होतात आणि अत्यंत रुबाबात आपल्या प्रधानजींना राज्याची हालहवाल म्हणजेच राज्याची सध्याची स्थिती विचारतात. आणि इथूनच खऱ्या अर्थाने कथेतील विरोधाभासाला सुरुवात होते. हो. राजाचा प्रश्न तसा साधा असतो, पण प्रधानजी अत्यंत नम्रपणे हात जोडून महाराजांना जे उत्तर देतात ना, ते खूप सूचक आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात, महाराज आपल्या कृपेने उत्तम आहे, गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत आणि श्रीमंत लोक सुखात आहेत. बाप रे. आता हे वाक्य ऐकायला किती साधं वाटतं, पण या एका वाक्यात तत्कालीन आणि कदाचित सर्वकालीन समाजव्यवस्थेवर किती अचूक भाष्य दडलेलं आहे पहा. खरंय. कष्ट गरिबांनी करायचे आणि सुख श्रीमंतांनी भोगायचे, हा जणू निसर्गाचा नियमच असल्यासारखं प्रधानजी सांगत आहेत. हो. आणि मला यात सर्वात धक्कादायक गोष्ट ही वाटली की महाराजांना यात काहीच गैर वाटत नाहीये. अजिबात नाही. उलट ते पुढचा प्रश्न विचारतात, बरं राज्यात चोरीमारी वगैरे? त्यावर प्रधानजी अगदी शांतपणे म्हणतात, छे, कोणीच चोरी करत नाही, फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. आणि हे ऐकून महाराज चक्क खुश होतात. हो ना. त्यानंतर राजा विचारतो, रोगराई वगैरे? तेव्हा प्रधानजींचं उत्तर ऐकून तर कोणी कपाळावर हात मारेल. अगदी. ते म्हणतात, बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसं मेली, बाकी सगळे जिवंत आहेत. आता मला एक सांगा, 500 लोक साथीच्या रोगाने गेलेत हे ऐकूनही राजा खुश कसा काय होऊ शकतो? तो खरंच इतका मूर्ख आहे की तो वास्तवाकडे मुद्दाम डोळेझाक करतोय? यामागे एक साधं मानसशास्त्र आहे, ज्याला आपण आजकालच्या भाषेत इको चेंबर इफेक्ट म्हणतो. अच्छा, म्हणजे काय? इथे आपल्याला एक अत्यंत गंभीर प्रशासकीय त्रुटी दिसून येते. प्रधानजींनी अत्यंत भयंकर अशा 2 गोष्टी सांगितल्या आहेत. राज्यात चोऱ्या होत आहेत आणि साथीच्या रोगाने शेकडो लोक मरण पावले आहेत. हो. पण ते सांगण्याची पद्धत अशी गुळगुळीत आहे की ती ऐकून महाराजांना वाटते की राज्यात सर्व काही आलबेल आहे. बरोबर. जेव्हा नेतृत्व वास्तवापासून दूर असते आणि स्वतःच्याच भ्रमात जगते, तेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना फक्त तेच सांगतात जे त्यांना ऐकायला आवडेल. सत्य सांगण्याची हिंमत कोणातच नसते. अगदी बरोबर. चक्रमादित्य या नावातील चक्र म्हणजेच वेडसर हा अर्थ इथे खऱ्या अर्थाने सार्थ ठरतो. राजा केवळ नावाने नाही तर वृत्तीनेही चक्रम आहे. हे म्हणजे असं झालं की घरात आग लागलीये, पण कोणीतरी येऊन सांगतंय की घाबरू नका, फक्त भिंती जळत आहेत, बाकी सगळं घर सुरक्षित आहे. हो, आणि राजा त्यावर म्हणतोय, वा वा, छान, उत्कृष्ट. 500 लोक मेलेत यावर राजा जेव्हा उत्कृष्ट अशी दाद देतो तेव्हा आपल्याला हसू येतं, पण त्याचवेळी एक प्रकारची चीडही येते. नक्कीच. असो, या सगळ्यानंतर महाराज करमणुकीचा कार्यक्रम विचारतात आणि दरबारात गायनसेन नावाचे गवईबुवा येतात. हा प्रसंग तर महाराजांच्या अज्ञानाचा कळस आहे बघा. हो ना. गवईबुवा दरबारात आल्यावर महाराज त्यांना अत्यंत हास्यास्पद आणि त्यांच्या कलेचा अपमान करणारा प्रश्न विचारतात. काय विचारतात? ते म्हणतात, गवईबुवा तुम्हाला काय येतं? पेटीवर तबला वाजवून दाखवता, नाहीतर असं करा, पेटीवरच तबला वाजवा. म्हणजे
पेटी हा कबला या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या वाद्यांचा महाराजांना काहीही गंध नाहीये. अजिबात नाही. हे म्हणजे एखाद्या डॉक्टरला सांगण्यासारखं आहे की मला खोकला आलाय तर माझ्या पायाला प्लास्टर करून दाखवा. अगदी तसंच. पण गवईबुवा बिचारे नम्रपणे सांगतात की ते वादक नाहीत, ते गायक आहेत. हां, मग ते एक गाणे गाऊन दाखवतात. महाराजांना ते गाणं खूप आवडतं. आणि मग गवईबुवा एक अत्यंत साधी आणि रास मागणी दरबारात मांडतात. ती कोणती? ते म्हणतात की सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत. लोकांचं कलेकडे लक्ष नाही, तर संगीत कलेसाठी काहीतरी करा, तिला उत्तेजन द्या. आता इथे एक महत्वाची गोची अशी आहे की एखाद्या अकार्यक्षम प्रशासकाकडे जेव्हा एखादी समस्या मांडली जाते तेव्हा तो त्यावर कसा उपाय शोधतो. बरोबर. गवईबुवांची विनंती अतिशय योग्य होती. एखाद्या समजूतदार राजाने संगीताच्या मैफिली आयोजित केल्या असत्या. किंवा कलाकारांना मानधन सुरू केलं असतं. हो, पण चक्रमादित्य महाराजांनी यावर जो उपाय शोधला तो मूर्खपणाची परिसीमा गाठणारा होता. ते थेट फरमानच काढतात. हो, ते म्हणतात संगीताला उत्तेजन दिलेच पाहिजे. आजपासून आपल्या राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे. बापरे. कोणीही गद्य म्हणजे साधे बोलायचे नाही. सगळे गात गातच बोलले पाहिजेत. आणि नुसता नियम करून ते थांबत नाहीत. कोणत्याही कायद्याला शिक्षेचा धाक असतोच. पण इथली शिक्षा ऐकून तर डोकंच सुन्न होतं. काय होती ती शिक्षा? नियम मोडणाऱ्याला पहिल्यांदा सुळावर चढवणे, मग हत्तीच्या पायी देणे आणि मग कडेलोट करणे. अरे देवा. आणि सर्वात भन्नाट भाग म्हणजे हे सगळं झाल्यावर त्याच्याकडून लिहून घेणे की मी पुन्हा असं करणार नाही. हे शिक्षेचं स्वरूपच इतके हास्यास्पद आहे की मृत्यूनंतर माणूस लिहून कसे देणार? मा मिरासदारांनी यातून हुकुमशाही प्रवृत्तीवर अत्यंत धारदार प्रहार केला आहे. खरंय. एका साध्या प्रश्नावर असा टोकाचा आणि अव्यवहार्य उपाय काढणं हेच मुळात एका चुकीच्या नेतृत्वाचं लक्षण आहे. दवंडी देतोय. हो ना. ऐका हो तुम्ही ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे. राजाज्ञा जो मोडील कोणी देऊ सुळावर त्यास तक्षणी. विचार करा, एका रात्रीत संपूर्ण राज्याची संवाद साधण्याची पद्धतच बदलून टाकली. हो. मला यात सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? जेव्हा आपण कला आणि दैनंदिन व्यवहार यांची जबरदस्तीने सांगड घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दोन्ही गोष्टींचं कसं मातेर होतं हे लेखकाने खूप छान दाखवलंय. अगदी बरोबर. कला ही उत्स्फूर्त असावी लागते. जेव्हा तुम्ही सक्तीने लोकांना कलावंत बनवायचा प्रयत्न करता तेव्हा ती कला राहत नाही, तो एक गोंधळ बनतो. संवादाचा मूळ हेतू हा माहितीची देवाणघेवाण करणे हा असतो. हो, आणि जेव्हा असे नियम लादले जातात तेव्हा संवादातील सहजता पूर्णपणे नष्ट होते. बाजारातल्या या गमतीजमती ऐकायला मज्जा येते खरी, पण त्या सामान्य लोकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करवत नाही. हो ना. नाटिकेच्या पुढील भागात आपल्याला हेच पाहायला मिळतं. या नव्या नियमामुळे बाजारात जो गोंधळ उडतो त्याची दृश्ये लाजवाब आहेत. तिथे एका नवरा-बायकोचे साधे भांडण सुरू होते. आता नवरा-बायकोचं भांडण म्हटलं की त्यात रागाचा पारा किती वर असतो. हो. पण राजाज्ञा असल्यामुळे ते भांडण सुद्धा रागात पण घाण्यातूनच करावं लागत आहे. तो प्रसंग खरोखरच विलक्षण आहे बघा. बायको नवऱ्याला अत्यंत रागाने घरातील संपलेल्या सामानाची यादी देते. ती काय म्हणते? ती गात म्हणते, तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? आणि त्यावर नवरा सुद्धा रागात पण गाण्यातच उत्तर देतो, ए माझी आई नकोस खिंकाळू, हात चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. नकोस खिंकाळू ही शब्द तेही एखाद्या सुमधुर रागात आणि गाण्याच्या चालीवर म्हणताना किती मोठा विनोद निर्माण होतो. रागात माणूस ओरडतो, आदळापट करतो, पण इथे त्यांना ताना घेत भांडायला लागते. बायको जाता जाता त्याला गाण्यातच सांगते, येताना शेर 2 शेर वांगी आणा, छान सुरेख. नवरा बिचारा वैतागून, आणतो मी तेल, तूप, मीठ, वांगी, आणखी ती काय सांगी, असे पुटपुटत बाजारात जातो. तिथे दुकानात तर आणखीनच मोठी गंमत सुरू आहे. होय. दुकानदार आणि गिऱ्हाईक यांच्यातील कांद्याच्या भावावरून सुरू असलेली घासाघीस. गिऱ्हाईक गात विचारतो, दुकानदार दादा, अहो दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? त्यावर दुकानदार गातच सांगतो, रुपया 4 शेर रावसाहेब, रुपया 4 शेर. हा संपूर्ण संवाद ऐकायला खूप मजेशीर वाटतो, पण त्याच वेळी एका भयानक वास्तवाची जाणीव करून देतो. बरोबर. चुकीचे नियम सामान्य माणसाचं आयुष्य किती कठीण करून टाकतात हे इथे दिसतं. भाजी आणणे, बसचं तिकीट काढणे या साध्यासुध्या गोष्टींसाठी लोकांना रागदाऱ्या गाव्या लागत आहेत. आणि या सगळ्यावर तिथे उभे असलेले पहारेकरी हसून हसून लोटपोट होत आहेत. त्यांनाही ही सक्तीची कला डोईजड झाली आहे. हो, कारण एका पहारेकऱ्याच्या मते लोकांचे आवाज अत्यंत भसाडे आहेत
आणि त्यांना बेसूर गाताना ऐकणे हीच मुळात एका शिक्षेपेक्षा कमी नाही. तरीही तो गातच म्हणतो की गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अन सुळावरी चढवतो. म्हणजे विचार करा, कायद्याचा धाक आणि अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही स्वतःच त्या कायद्याची आणि व्यवस्थेची खिल्ली उडवत आहे. याचा दुसरा एक पैलू असाही आहे ना की जेव्हा कायदे हे लोकांच्या भल्यासाठी नसून केवळ सत्ताधाऱ्यांच्या लहरीपणातून निर्माण होतात तेव्हा प्रशासनातील खालची फळी केवळ यंत्रासारखे काम करते. अगदी बरोबर. त्यांच्यात कामाबद्दल कोणतीही बांधिलगी उरत नाही. ते स्वतःच त्या त्रुटींवर हसत असतात. त्यांना माहिती असतं की नियम मूर्खपणाचा आहे. पण नोकरी जाण्याच्या भीतीने ते मुकाट्याने त्याची अंमलबजावणी करत राहतात. बाजारातल्या या सर्व लोकांचे हाल पाहून मला सारखा हाच विचार येत होता की ज्याने हा नियम बनवलाय त्या प्रत्यक्ष राजवाड्यात काय परिस्थिती आहे. तेच आपल्याला नाटिकेच्या अगदी शेवटच्या आणि सर्वोच्च टप्प्यात पाहायला मिळतं. हो, आणि राजवाड्याचे दृश्य तर बाजारापेक्षाही भन्नाट आहे. महाराज आलो आलो मी राणी कुठे आमची असे गात दरबारात येतात. राणीसाहेबांना भयंकर पडसे आलेले आहे. सर्दीमुळे त्या सारख्या शिंकत आहेत. पण राजाज्ञा मोडता येत नाही, त्यामुळे त्या शिंका आणि खोकला आवरत गाण्यातूनच ही इथे महाराज मी असे उत्तर देत आहेत. हे सर्व सुरू असतानाच अचानक राजवाड्यात एक मोठी घटना घडते. एक सेवक अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत धापा टाकत पळत येतो. त्याला अत्यंत तातडीचा निरोप द्यायचा असतो. पण त्याला साध्या भाषेत म्हणजे गद्य बोलण्याची बंदी असते. हां, खऱ्या अर्थाने कथेचा परमोच्च बिंदू आहे. सेवकाला अत्यंत महत्वाची बातमी द्यायची आहे, पण तो थेट मुद्द्यावर येऊ शकत नाही. तो जुन्या शास्त्रीय गायकीसारख्या लांबच लांब ताणा घेत, आलाप घेत, महाराज असे रेंगाळत बसतो. आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अशी लाल फितशाही किती घातक ठरू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. महाराज घाबरून विचारतात, अरे काय झालं, इतका का धापा टाकतोयस? तरीही सेवक तानाच घेत असतो. महाराज वैतागून म्हणतात, अरे मूर्खा, लवकर बोल. पण नियम तो नियम. शेवटी सेवक तो आलाप संपवतो आणि अत्यंत संथपणे सुरात गात सांगतो, आपुला प्रिय राजवाडा जळुनी खाक झाला. बापरे. या प्रसंगातील सर्वात बोधप्रद गोष्ट ही आहे की सेवकाने दिलेली ही बातमी ऐकेपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो. घाईघाईत सांगायची गोष्ट ताणा आणि आलाप घेऊन सांगितल्यामुळे जो वेळ वाया जातो त्यात राजवाड्याचे मोठे नुकसान झालेले असते. जेव्हा अत्यंत ताठर आणि वास्तवाचे भान नसलेले नियम बनवले जातात तेव्हा ते शेवटी नियम बनवणाऱ्यावरच उलटतात, अगदी बुमरँगसारखे. स्वतःच्या चुकीच्या निर्णयाच्या आगीत जेव्हा स्वतःचाच राजवाडा जळतो तेव्हा कुठे महाराजांना वास्तवाची भीषण जाणीव होते. आणि ही जाणीव होताच त्यांचा स्वतःच्याच नियमाचा पूर्णपणे विसर पडतो. ते गद्यात म्हणजे साध्या भाषेत ओरडतात, काय माझा राजवाडा जळाला, मेलो, ठार मेलो मी, आणि मूर्खा तू हे आत्ता सांगतोस? त्यावर सेवक अत्यंत साळसूतपणे उत्तर देतो, क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यात सांगायची. मला तर रागदारी पूर्ण करायला वेळ लागणारच. हा संवाद म्हणजे अहंकारी नेतृत्वावर पडलेला एक लख्ख प्रकाश जोत आहे. राजाला शेवटी आपली चूक समजते. तो वैतागून म्हणतो की खड्ड्यात गेली ती आज्ञा, आणि प्रधानजींना लगेच पूर्वीसारखे बोलण्याची परवानगी देणारी दवंडी संपूर्ण राज्यात पिटवायला सांगतो. सुदैवाने राजवाडा पूर्णपणे जळलेला नसतो, आग वेळेत विझवलेली असते. पण हा प्रसंग महाराजांचे डोळे उघडण्यासाठी पुरेसा ठरतो. आणि शेवटी प्रधानजी या संपूर्ण प्रसंगाचे जे सार सांगतात ते आपल्या एका अत्यंत लोकप्रिय मराठी म्हणीत सामावलेलं आहे, अति तिथं माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की तिचा नाश ठगलेला असतो. मग तो अतिरेक अधिकाराचा असो, जाचक नियमांचा असो की एखादा छंदाचा असो. चक्रमादित्याने संगीताच्या प्रेमाचा आणि स्वतःच्या सत्तेचा जो अतिरेक केला त्यामुळे राज्याची आणि राजवाड्याची जवळपास मातीच झाली होती. खरोखर दमा मिरासदारांनी या साध्या वाटणाऱ्या नाटिकेच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांसारख्या मोठ्या संकल्पनांवर भाष्य केले आहे. कला ही जीवनाचा भाग असली पाहिजे. जीवन हेच कलेसाठी वेठीस धरले जाऊ नये. नियम हे माणसांच्या सोयीसाठी असावेत, त्यांना त्रास देण्यासाठी नसावेत. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की चक्रमादित्याच्या या दरबारातून आपण खूप काही शिकू शकतो. ही नाटिका आपल्याला केवळ हसवतच नाही तर डोळ्यात अंजन घालण्याचं कामही करते. या सर्व चर्चेच्या शेवटी मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे. आपण या नाटिकेतल्या महाराजांवर हसलो, त्यांच्या मूर्ख नियमांची खिल्ली उडवली, पण जरा आजूबाजूला विचार करून पहा, आपल्या आजच्या जगात आपणही अनेकदा नकळतपणे अशाच सक्तीच्या गाण्यासारख्या गोष्टी करत नाही आहोत ना.
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? उदाहरणार्थ, सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्स घ्या. एखादा ट्रेंड आला की सर्वांनी तसाच डान्स करायचा, तशीच गाणी वापरायची. हा देखील एक प्रकारचा चक्रमादित्य महाराजांचाच नियम नाहीये का? अरे वा, हा विचार तर मी केलाच नव्हता. कॉर्पोरेट जगातले काही निरर्थक नियम किंवा मीटिंग्जमधले जार्गन्स हे सुद्धा याच पठडीतले वाटतात. आपण तो मूर्खपणा हे माहीत असूनही मुकाट्याने पाळत राहतो. खरंय. आपल्या स्वतःच्या जीवनात अशी कोणती गोष्ट आहे जिचा आपण सध्या अतिरेक करत आहोत आणि जिची भविष्यात माती होऊ शकते याचा विचार सर्वांनी करायला हवा. खरंच, हा विचार डोक्यातून लवकर जाणार नाही. आपण हे नकळत कोणाच्या तरी सक्तीच्या गाण्याला बळी पडत नाही आहोत ना, हे प्रत्येकाने तपासून पाहिलं पाहिजे. नक्कीच. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. आशा आहे की आजची ही सखोल चर्चा रंजक आणि माहितीपूर्ण ठरली असेल. हो. यातून मिळालेला धडा लक्षात ठेवून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत वाचत रहा, शिकत रहा आणि हो, हसत रहा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.